नाशिक शहरात चोरी, घरफोडी आणि सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. जागतिक परिस्थितीमुळे सोन्याचे दर गगनाला भिडले असताना अशा गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान नाशिक रोड परिसरातील सद्गुरुनगर रामजी सोसायटी येथे घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. निकुंभ कुटुंबाच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारातून तिघा चोरट्यांनी प्रवेश करून सोन्या चांदीचे दागिने व रोकड लंपास केल्याची घटना दिनांक 14 मार्च रोजी पहाटेच्या सुमारास घडली. निकुंभ कुटुंब बाहेरगावी लग्न समारंभासाठी गेले असल्याची माहिती मिळाल्यानंतर चोरट्यांनी याचा संधीचा फायदा घेतला. दुचाकीवर आलेल्या तिघांनी उडी घालून घराचे कुलूप तोडले आणि घरात प्रवेश करून चोरी केली. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. चोरट्यांनी नेमका किती मुद्देमाल लंपास केला याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तिघा संशयितांचा शोध सुरू आहे. दरम्यान शेजारी राहणारे मनसे शहर उपाध्यक्ष ॲडव्होकेट नितीन पंडित यांनी परिसरात रात्रीची पोलीस गस्त वाढवण्याची मागणी केली असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. लोकशास्त्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी नाशिक रोड.